आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती कुकरच्या शिट्टीने. काल गावाकडे जाणं शक्य झालं नाही, आज गावाकडे जायचं होतं. आजच्या दिवसाचा प्रत्येक क्षण आपल्याला जगता आला पाहिजे, त्याचा आनंद घेता आला पाहिजे. आपला दृष्टिकोन आपल्याला आनंदी किंवा आपल्याला दुःखी बनवतो, तर आपला दृष्टिकोन असा असला पाहिजे जगण्याबद्दल की प्रत्येक क्षण हा आनंदाने जगता आला पाहिजे, असं मला नेहमी वाटतं. आणि हे जगत असताना आपण स्पिरिच्युअल असलं पाहिजे, पण सुपरस्टिशियस नसलं पाहिजे. म्हणजे श्रद्धा बाळगा, अंधश्रद्धा बाळगू नका, असंच मी नेहमी सांगेल. तर कारण आम्ही आमच्या आयुष्यामध्ये असेच आहोत. हे जे पाहताय तुम्ही व्हिडिओमध्ये, ही जिल्हा परिषद शाळेतली इंदिरानगर शाळेतील मुलं आहेत. मला असं नेहमी वाटतं की गावाचा सर्वांगीण विकास करताना शाळा ही खूप मोठी भूमिका असते शाळेवर. कारण शाळा ही आपला आत्मविश्वास वाढवते. शाळा ही शिक्षणात सामाजिक आणि कौटुंबिक दर्जा वाढवते. जीवनाला गती ही फक्त शाळेमुळेच मिळते असं मला वाटतं. एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. असं आपण आयुष्यामध्ये शिक्षणाला एवढं महत्त्व देऊन काम केलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. कारण कदाचित एक शिक्षिका माझ्यामध्ये असल्यामुळे असेल, परंतु ह्या शाळा चांगल्या करण्यासाठी मी नेहमी प्रयत्न केलेला आहे. शाळा धूरमुक्त करणे असेल, शाळा लर्निंग करणे असेल, शाळेला RO फिल्टर बसवणे असेल, शाळेला सोलार पंप पॅनल देणे असेल, या सगळ्या गोष्टी मी नेहमीच करण्याचा प्रयत्न केल्या आहेत. आणि हे जे आता तुम्ही पाहताय, मी काल तुम्हाला सांगितलं होतं की काही विकास कामे तुमच्यासोबत शेअर करायची आहेत. तर ही गावातील काही विकास कामे आहेत ती तुमच्यासोबत शेअर करायची आहेत. मला नेहमी असं वाटतं की यश म्हणजे लहान लहान प्रयत्नांची बेरीज. आपण नेहमी प्रयत्न करत राहिलं पाहिजे आणि प्रयत्नांना विश्रांती कधीच नसते. कारण यश हे प्रयत्नांनीच मिळतं, ते नियतीनं मिळत नाही. आणि हे यश मिळवत असताना आपल्याला अनेक आव्हाने येतात. पण ही आव्हाने ही जी अशी लोक येतात ना आपल्यासमोर, जी आपल्याला प्रेमानं बोलवतात, प्रेमानं त्यांना असं वाटतं की आपण त्यांच्याकडे चहा घेतला पाहिजे, त्यांच्याकडे 2 मिनिट बसलं पाहिजे, ही जी प्रेमळ माणसे आहेत, त्यामुळे या प्रयत्नांना एक वेगळीच गती येते आणि आपल्याला काम करण्याची एक ऊर्जा या सगळ्यांकडून मिळते. प्रत्येक गावातील गल्लीमध्ये, प्रत्येक गावामधील घराच्या जवळ हा विकास गेला पाहिजे, घरापर्यंत दारापर्यंत विकास गेला पाहिजे, असाच आपला नेहमी प्रयत्न असतो. याच्यासाठी माझ्यासोबत एक चांगली टीम आहे जी नेहमी माझ्यासोबत असते. या व्हिडिओमध्ये सुद्धा काही जण आलेले आहेत. हे सगळे म्हणजे माझा परिवार आहे. गाव म्हणजे मी माझा परिवार मानते. कारण गावातील प्रत्येक व्यक्ती मला वहिनीपेक्षा ते ताई मानतात. आणि ताई म्हणल्याच्या नंतर एक बहिणीचं एक प्रेमळ आणखी नातं नेहमी सगळ्यांसोबत आहे असं मला वाटतं. आयुष्यात अडचणी तर येतात, त्या अडचणींना सामोरे जाण्याची आपली तयारी असली पाहिजे. आणि ती तयारी ज्यावेळेस आपली असेल त्यावेळेस आपल्याला यश हे आपोआप मिळतं असं मला वाटतं. आणि आव्हानच आपल्याला शिकवतात की यश कसं मिळवायचं ते. हे गावचा विकास करत असताना आपण प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केलं, त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय दवाखाना सुरू केला. कारण गावाला बाजार आहे. प्रत्येकाला पक्कं घर देण्याचा प्रयत्न आपण केला. सगळ्यांना शौचालय देण्याचा प्रयत्न केला. खड्डे गावामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला. अंगणवाडी लर्निंग करणे असेल, शाळा लर्निंग करणे असेल, हे सगळे छोटे छोटे कामं आपण केले. आणि आज या छोट्या छोट्या कामांची ज्यावेळेस आपण बेरीज करतो ना, त्यावेळेस ती बेरीज खूप मोठी होते असं मला नेहमी वाटतं. कारण सगळ्यांचा तसा दृष्टिकोन आपल्याकडे बघण्याचा असतो. आणि हे सगळं करत असताना खूप आनंद मिळतो. गावामध्ये आपण ज्यावेळेस काम करतो नेहमी केलं पाहिजे असं वाटतं. हे सगळं करत असताना आपण संयम हा नेहमी ठेवावा लागतो. आणि हार न मानण्याची जिद्द आपल्यामध्ये ज्यावेळेस असेल त्यावेळेस हे सगळे कामं शक्य आहेत. हे सगळे कामं करत असताना नेहमीच परिवाराची साथ मला असते. त्यामुळे हे सगळं शक्य आहे आणि सोपं देखील आहे. कारण प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मी उपलब्ध असू शकत नाही त्या ठिकाणी हे सगळे जण उपलब्ध असतात. सगळेजण स्वतः समोर येऊन सगळं व्यवस्थित करून घेतात. त्यामुळे सगळ्या गोष्टी अशक्यसुद्धा शक्य होतं.
आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जिथे काम करतो तिथली व्यक्ती म्हणजे आपला नेता आपल्यासोबत असला पाहिजे. ज्यावेळेस नेता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो त्यावेळेस आपल्याला मला म्हणजे अडचणी येतात, पण अडचणींना सामोरे जाण्याची जी शक्ती असते ती आपल्याला नेत्याकडून नक्कीच मिळते. जात, धर्म, पंथ, पद याच्या पलीकडे जाऊन आपण विकास करतो. गावामध्ये सर्व समाजाचे लोक राहतात, अगदी सगळ्या समाजाचे लोक आहेत आमच्या गावामध्ये. काहींनी आम्हाला मतदान केलं असेल तर काहींनी केलं पण नसेल, परंतु ज्यावेळेस आपण विकास करतो त्यावेळेस यांनी मतदान केलं का नाही केलं हे आपण पाहत नाही, तर आपण एवढंच पाहतो की प्रत्येकाच्या दारापर्यंत विकास गेला पाहिजे. हे बघा समोर एकच घर आहे, पण त्या घराला सुद्धा आपण पेवर ब्लॉकचा रस्ता त्या घराच्या समोरून दिलेला आहे. तिथे सुद्धा बंदिस्त नाली बांधकाम केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना हे सगळ्यांच्या समोर आहे. आमचं आयुष्य, माझं किंवा माझ्या पतीचं आयुष्य हे आमचं ओपन बुक आहे. तर सगळं जे आहे ते सगळ्यांच्या समोर आहे. हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे, परंतु हे सगळ्या व्ह्यूवर्सना दाखवण्यासाठी मी आजचा छोटासा प्रयत्न केला आहे. तर हे सगळं करत असताना हा जो रस्ता आहे ना, तर याचे आधीचे पण फुटेज आपल्याकडे आहेत आणि आत्ताचा सुद्धा हा रस्ता आहे. हे बघताना तुमच्या लक्षात येईल की किती बदल हा झाला आहे, की गावाचा कशा पद्धतीनं विकास झाला आहे. हे समोर गणपती मंदिर आहे, याच्या समोर सुद्धा एक रस्ता पेवर ब्लॉकचा केलेला आहे. हे सगळं करत असताना खूप मनाला आनंद म्हणण्यापेक्षा खूप समाधान वाटतं की आपण काहीतरी करू शकतो, काहीतरी गावाच्या कामाला आपण येऊ शकतो. याचा एक वेगळाच आनंद आहे. आई, बायको, मुलगी, आत्या, बहीण, हे सगळं गृहिणी, हे सगळं असताना ते एक माजी सरपंच म्हणून आणि आता सध्या प्रदेश चिटणीस म्हणून हा असा छोटासा प्रवास तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे सगळं करत असताना आनंद हा नक्कीच होतोय आणि तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम हे नेहमी माझ्यासोबत राहू द्या, असंच इथं सांगावं वाटतं. आणि एवढं सांगावं वाटेल की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, मातोश्री रमाबाई आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचाच वसान वारसा घेऊन आम्ही महिला काम करत आहोत, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 3 घर स्पेशल, पण ते एकलेच घर म्हणत आता. झाला इकडं.